नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आपण ज्या व्हिडिओ बनवल्या होत्या या स्ट्रक्चर अँड ॲटॉमिक न्यूक्लियस, ॲटम्स अँड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, यामध्ये आपण तऱ्हेतऱ्हेचे मॉडेल बघितले. रुदरफोर्ड, बोहर्स बघितला, थॉम्सन्स बघितला, त्यांचे डीमेरिट्स बघितले, मग ते मॉडेल कसे कसे चेंज करत गेले. त्याच्यानंतर आपलं फायनल स्ट्रक्चर रेडी झालं होतं. त्याच्यानंतर हायड्रोजन स्पेक्ट्रम बघितलं, त्याचं एक्सप्लेनेशन परत दिलं होतं. डी ब्रॉयने त्यांनी सांगितलं होतं इलेक्ट्रॉनला वेव्ह माना, पार्टिकल मानू नका, मग तुमचं स्ट्रक्चर बरोबर येईल. ओके. त्याच्यानंतर आपण सब ॲटॉमिक पार्टिकल बघायचे. ओके. तर सब ॲटॉमिक पार्टिकल कुठले? न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. हे कुठे कुठे असतात तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, हा न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन नो चार्ज, अँड इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ फिक्स्ड ऑर्बिट. ओके. असं जनरली ॲटमचं स्ट्रक्चर असतं. आता एक इलेक्ट्रॉन काढलाय म्हणजे हे स्ट्रक्चर कुठलं आहे? हायड्रोजन. एक इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन, हायड्रोजनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर बनतं. हेलियम पाहिजे असेल तर 2 इलेक्ट्रॉन, 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन, आपण 2 इलेक्ट्रॉन या हेलियमच्या स्ट्रक्चरमध्ये असतात. ओके. आता प्रश्न असा आहे, हे तर नॅचरली मिळतात, आपण काय स्वतः तयार करतो का? नेचरमध्ये सगळीकडे अवेलेबल आहेत. हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम, सोडियम सगळे अवेलेबल आहेत. पण समजा तुम्ही स्वतःहून बनवण्याचा जर प्रयत्न केलात, एखादा न्यूक्लियस घेतला, असा मी न्यूक्लियस घेतला आणि मला समजा हायड्रोजन तयार करायचं आहे, तर हायड्रोजन तयार करायचं मग तुम्हाला काय काय लागेल? तर तुम्हाला एक प्रोटॉन लागेल, त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन लागेल, हे इलेक्ट्रॉन लागेल, आणि हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला तुम्हाला इन्फिनिटीवरून आणून इथं स्थापित करायला पाहिजे, आणि प्रोटॉनला पण इथं न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला टाकायला पाहिजे. असं जर काही करून तुम्ही जर असं काहीतरी बनवलं तर तो बनतो हायड्रोजन ॲटम. पण हे करत असताना एनर्जी रिलीज होते, ॲटोमॅटिक तयार होत नाही. जसं आता हा पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आपण एनर्जी ट्रान्झिशनमध्ये बघितलं होतं की पहिला इलेक्ट्रॉन आहे जो पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरतोय त्याच्याकडे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असते. याला जर समजा तुला मग फ्री करायचं असेल, फ्री करायचं म्हणजे रिलीज करायचं, याला सोडून द्यायचं, का तर हा बाइंडेड आहे ना, या एनर्जीमुळे याच्याशी हा बाउंड आहे म्हणून याला बाइंडिंग एनर्जी म्हणतात. याला तुम्हाला रिलीज करायची असेल तर याची एनर्जी तुम्हाला 0 करावी लागणार. एनर्जी 0 कधी होईल? जर याच्यामध्ये तुम्ही +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी याला तुम्ही देणार. एनर्जी दिलीत, इफ एनर्जी गिवन देन इलेक्ट्रॉन गेट फ्री, इलेक्ट्रॉन फ्री होतो. एवढी एनर्जी दिलीत की हा फिरायला मोकळा. ओके. आता हा इलेक्ट्रॉन मोकळा झाला. ओके. पण आता तुम्हाला इलेक्ट्रॉन बाहेरून आणायचा आहे आणि इथं ठेवायचं आहे. पहिलं काय केलं आपण? या इलेक्ट्रॉनला फ्री केलं. आता फ्री नाही करायचं, त्याला पकडून आणायचा. चाल इलेक्ट्रॉन, चाल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला असा पकडून आणला, इलेक्ट्रॉनला पकडून आणला आणि तुम्हाला इथं फिक्स करायचं आहे. बाहेरचा इलेक्ट्रॉन इथं तुम्हाला फिक्स करायचा आहे. तर काय होणार? याला फ्री करताना एनर्जी द्यावी लागते, पण याला आणताना हा एनर्जी देणार, आपल्याला एनर्जी रिलीज होणार. इफ इलेक्ट्रॉन ब्रिंग्स फ्रॉम इन्फिनिटी देन एनर्जी इज रिलीज. एनर्जी रिलीज होणार. जर पहिल्या ऑर्बिटमध्ये असेल तर किती एनर्जी रिलीज होणार? 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी हा रिलीज करणार. बघा कशी मजेदार कन्सेप्ट आहे. मोकळा केला तर एनर्जी द्यायची, जर त्याला आणत असाल तर हा एनर्जी देणार. बरोबर. आता प्रश्न असा आहे, एवढी एनर्जी रिलीज झाली आहे ॲटममधून, अशी बाहेर आली, झुम 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 झुम, सगळीकडे एनर्जी अशी बाहेर आली. किती? 13.6 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन आला तर एवढी परिस्थिती आहे. एक प्रोटॉन आणला तरी पण एवढी एनर्जी द्यावी लागेल. एक इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन तुम्ही इथे जबरदस्तीने आणला तर एवढी एनर्जी रिलीज होते. मग ही एनर्जी आली कुठून? प्रश्न असा आहे, एनर्जी ही आली कुठून? बिकॉज एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. जर एनर्जी तयार करता येत नसेल आणि बनवता पण येत नसेल, मग हे एनर्जी आली कुठून? तर ही एनर्जी आली मासमधून. मास म्हणजेच मास डिफेक्ट. आता मास डिफेक्ट काहीतरी बघूया. डेल्टा एम. हे जे बनवताना जो नवीन न्यूक्लियस तयार झालेला आहे, याच्यातले न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे पण बनवलं, इलेक्ट्रॉन पण बनवलं. हा जेव्हा ॲटम बनवता तेव्हा एनर्जी रिलीज होते, किंवा
बनवता किंवा तुम्ही ॲटोमॅटिक जर बनत असेल किंवा कन्वर्ट होत असेल तर काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही रिलीज होते. ही एनर्जी कुठून तरी आली पाहिजे आणि ती एनर्जी येते कुठून? मासमधून. तर मास डिफेक्ट म्हणजे काय ते बघूया. तर ते एनर्जी रिलीज झाली होती ती कशामुळे? मास डिफेक्ट. मास डिफेक्ट म्हणजे काय बघा. ॲक्च्युली ज्यावेळी सायंटिस्टने ऑब्झर्व केलं होतं, शास्त्रज्ञांनी, तेव्हा काय झालं होतं, ॲक्च्युअल मास आणि मेजर्ड मास याच्यामध्ये छोटासा डिफरन्स आढळला होता. काय होता? जेव्हा त्या ॲटमचं वेट केलं, त्याचं वेट आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन या दोघांचं वेट, या दोघांमध्ये त्यांना डिफरन्स भेटला होता. झालं असं की ॲटमचं वेट केलं तर समजा 100 आलं आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं त्याने वेट करून बघितलं. म्हणजे वेट म्हणजे मॅथमॅटिकली हे एक्सपेरिमेंटली वेट केलेलं होतं आणि हे मॅथमॅटिकली एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन याचा मास मेजर करून ठेवलेला आहे आणि याचं वेट मेजर करून ठेवलं तेव्हा त्यांना काही डिफरन्स आढळला. अरे बापरे, 100 होतं, 98 झालं, उरलेलं वेट गेलं कुठे? उरलेलं वेट होतं, इमॅजिन करा ते 2 आहे, तर त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये झालेलं होतं. दॅट इज कॉल्ड मास. हे कशामुळे? मास डिफेक्टमुळे एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं. म्हणून मास डिफेक्टचे डेफिनेशन काय? इट इज अ डिफरन्स बिटवीन मास डिफेक्ट इज अ डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल मास. समजा ॲक्च्युअल मास आहे एम इज अ ॲक्च्युअल मास मायनस मास ऑफ द न्यूक्लियॉन्स. आता न्यूक्लियॉन्सच्या आतमध्ये काय असतं? न्यूक्लियॉन्सच्या आतमध्ये एक काम करतो, मास ऑफ द न्यूक्लियॉन्सचं वेट जास्त येत होतं, ॲक्च्युअल वेट कमी येत होतं, इमॅजिन करतो, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वेट जास्त होतं. ओके, मास ऑफ द न्यूक्लियॉन्समध्ये कोण कोण असतं? मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. हा बघा, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असतं? प्रोटॉन आणि दुसरं काय असतं? न्यूट्रॉन असतं. या दोघांचा मास मायनस ॲक्च्युअल मास, वजन करून गेलेलं मास, याच्यामध्ये त्यांना डिफरन्स आढळला आणि हा डिफरन्स म्हणजे मास डिफेक्ट होता. ओके, आता हा एक प्रोटॉन एक न्यूट्रॉनसाठी हा फॉर्म्युला होता. समजा सोडियम असेल, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती? 11. मग त्याच्यात प्रोटॉन किती असणार? 11. न्यूट्रॉन किती असणार? 11. मग इथं त्याचं वजन ठेवायला लागेल. ओके, असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून किती प्रोटॉन किती न्यूट्रॉन, त्यापेक्षा आपण याला झेडने मल्टिप्लाय करायचं. वेअर झेड इज अ ॲटॉमिक नंबर. इथं लिहून ठेवतो. कॅपिटल एम इज इक्वल टू मास नंबर. ओके, ॲक्च्युअल मास. त्याच्यानंतर ए इज इक्वल टू ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर झेड इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. ओके, हा झाला मास डिफेक्ट. आता या मास डिफेक्टचं झालेलं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, एक फॉर्म्युला आहे, मास डिफेक्ट मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ऑफ स्पीड ऑफ लाईट. हा फेमस फॉर्म्युला आहे, आईन्स्टाईनने बनवला होता. दिसायला एकदम साधा फॉर्म्युला आहे. तुम्ही असा फॉर्म्युला बघितला असेल, ई इज इक्वल टू mc². दिसायला छोटा आहे पण हे महान आहेत. या फॉर्म्युलेचा यूज करूनच ॲटॉमिक बॉम्ब बनवला होता आणि जो हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकला होता. या फॉर्म्युलाचा यूज करून, जेव्हा हा फॉर्म्युला बनवला, त्याचा यूज करून ॲटॉमिक बॉम्ब बनवला होता, तेव्हा आईन्स्टाईनला पश्चाताप झालेला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हा फॉर्म्युला मी बनवला. कारण फॉर्म्युला बनवला चांगल्यासाठी, त्याचा उपयोग झाला वेगळ्या कारणासाठी. ओके, तर एवढं काय याच्यामध्ये? दिसायला छोटा आहे पण एवढा हा, म्हणजे असं म्हणतात हा फॉर्म्युला या 19th आणि 20th सेंचुरीमध्ये ग्रेटेस्ट फॉर्म्युला म्हणतात. न्यूटनचा लॉ नंतर सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला, मॅक्सवेलच्या इक्वेशन नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला. या फॉर्म्युलामुळे जगाची फिजिक्स बदलूनच गेलं. फिजिक्सने आपली करवट चेंज केली या फॉर्म्युलामुळे. काय या फॉर्म्युलामध्ये? या फॉर्म्युलाने त्याने सांगितलेलं, एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू मास अँड मास कॅन बी कन्वर्टेड इन टू एनर्जी. तुम्ही मासचं एनर्जीत पण कन्वर्ट करू शकता आणि एनर्जीचं मासमध्ये पण कन्वर्ट करू शकता. ऐकायला सोपं वाटतंय पण बघा, त्यावेळी आईन्स्टाईन काय म्हणालेला, समजा हा मार्कर आहे. ओके, हा मार्कर आहे, याचं वेट असेल 10-20 ग्रॅम असेल. जर ह्या 20 ग्रॅमचं तुम्ही एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकलात, 20 ग्रॅमचं तुम्ही एनर्जीमध्ये जर कन्वर्ट करू शकलात, तर एवढी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्जन होईल की तुम्ही जवळजवळ 1 वर्ष तुम्ही फ्री इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता. एवढ्याशा मासवरती पूर्ण भारताला इलेक्ट्रिसिटी तयार करता येऊ शकते. निदान अर्ध वर्ष तरी इलेक्ट्रिसिटी पुरू शकते. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या मासचं एनर्जीमध्ये सहजासहजी कन्वर्जन होत नाही. एवढं मास असेल तर फक्त 0.1 कन्वर्जन आपण करू शकतो. याचाच उपयोग करून युरेनियम, प्लॅटिनियम, रेडियमचा यूज करून आज आपण ॲटॉमिक
प्लांट उभे केलेले आहेत आणि ज्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. ओके, राहू दे, हिस्ट्रीमध्ये जाऊया. बघा आता हा डेल्टा मासचा फॉर्म्युला आहे तो इथं ठेवतो. इलेक्ट्रॉन बाइंडिंग एनर्जी, एनर्जी बाइंडिंग एनर्जी, डेल्टा एम किती आहे, ZmP प्लस ZmN मायनस एम ब्रॅकेट टाकतो, याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो, मल्टिप्लाय बाय C स्क्वेअर. ओके, आता काय करतो बघा, याच्यात इलेक्ट्रॉन कुठे दिसत नाही आहे. मी एक काम करतो, इथे पण इलेक्ट्रॉन ॲड करतो आणि इथे पण इलेक्ट्रॉन ॲड करतो. कसं ॲड करतो बघा, ZmP प्लस इलेक्ट्रॉन, Z मास ऑफ इलेक्ट्रॉन ॲड केला, याला बाहेर काढतो, ZmN याला बाहेर काढलं आणि इथे मास ऑफ इलेक्ट्रॉन मायनस याच्यामध्ये पण M प्लस Z मास ऑफ इलेक्ट्रॉन, दोन्ही साईडला मास ऑफ इलेक्ट्रॉन, ब्रॅकेट कंप्लीट आणि हा बाहेरचा C स्क्वेअर. परत बघा, दोन्ही साईडला मी मास ऑफ इलेक्ट्रॉन ॲड केले, इथे पण मास ऑफ इलेक्ट्रॉन ॲड केले, इथे घुसवला आणि इथं पण घुसवला, हा मायनस यात मल्टिप्लाय केलं, दोघंही कॅन्सल होणार, म्हणजे आपण इक्वेशन डिस्टर्ब केलेलं नाही आहे. ओके, आता बघा याच्याचं Z कॉमन काढला तर एक मास आणि एक इलेक्ट्रॉन मिळून मास ऑफ हायड्रोजन तयार होतं. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन दोन्ही जर ॲड केले तर मास ऑफ हायड्रोजन तयार होणार, प्लस हे राहिलं Z मास ऑफ न्यूट्रॉन मायनस हा बघा ॲक्च्युअल मास आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन. ॲक्च्युअल मास सेंटरला आहे आणि हे इलेक्ट्रॉन जे फिरत आहेत हे दोन्ही ॲड केलेत तर अख्खा ॲटमचं मास तयार होईल. M म्हणजे सेंटरचं मास हे, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे जे इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व करत आहे 10, 20, 25, तर अख्खा ॲटम तयार होईल. मास ऑफ द ॲटम कसं डिनोट करतो, इथे Z आणि इथं A मल्टिप्लाय बाय C स्क्वेअर. दिस इज द बाइंडिंग एनर्जी. जेव्हा मास डिफेक्ट होतो तेव्हा बाइंडिंग एनर्जी या फॉर्म्युलेने काढता येते. कुठलाही एक इलेमेंट घ्या, त्याच्यात हायड्रोजनचं हे फिक्स आहे, हायड्रोजनचा मास फिक्स आहे. ओके, मास ऑफ न्यूट्रॉन बघा, कुठला इलेमेंट आहे बघा, त्याच्यातून ॲटॉमिक मास मायनस करा, मल्टिप्लाय बाय C स्क्वेअर, वेअर C इज अ स्पीड ऑफ लाईट. आणि स्पीड ऑफ लाईट किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. एवढी व्हास्ट स्पीड असतो. जगातला सगळ्यात जास्त स्पीड कोणाचा असेल तर लाईटचा स्पीड असतो. मल्टिप्लाय करा, तुम्हाला बाइंडिंग एनर्जी त्या ॲटमची भेटेल. आता याच्यानंतर आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काढूया. पर न्यूक्लियॉन म्हणजे काय, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे एका न्यूक्लियॉन म्हणजे त्याच्यातला प्रोटॉन, त्याच्यातला न्यूट्रॉन, एक सिंगल. आता ही जी बाइंडिंग एनर्जी आली ती अख्ख्या ॲटमची आलेली आहे. अख्ख्या ॲटम म्हणजे सोडियम असेल तर सोडियममध्ये किती, 11 प्रोटॉन, 11 इलेक्ट्रॉन, 11 न्यूट्रॉन वगैरे रँडमली. तर हे अख्ख्या ॲटमसाठी ही बाइंडिंग एनर्जी आहे. पण आपल्याला पर न्यूक्लियॉन काढायची असेल म्हणजे सिंगल प्रोटॉन, सिंगल इलेक्ट्रॉन, तर ती कशी काढणार, तर त्यासाठी आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आपल्याला काढायला लागेल. त्याच्यावरून तुम्हाला कुठल्याही ॲटमची स्टॅबिलिटी लगेच समजेल. चला तर पटकन बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय आहे ते बघूया. लेट्स लर्न बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आता हे काय आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ॲव्हरेज एनर्जी म्हणजे ही टोटल एनर्जी आहे ना, त्याचा ॲव्हरेज काढायचा. जो टोटल एनर्जी आहे त्याला डिवाइड बाय ए केलं, ॲटॉमिक मास नाही की ॲव्हरेज एनर्जी रिक्वायर्ड टू रिलीज फ्री. एखादा इलेक्ट्रॉन, एखादा प्रोटॉन तुम्हाला फ्री करायचा आहे, एक न्यूक्लियॉन फ्री करायचा आहे, तर किती ॲव्हरेज एनर्जी लागेल त्याला म्हणतात न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. आणि हा वरचा आहे तो स्टेबल ग्राफ आहे, हा वरती ज्याचा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन्स हायेस्ट असेल तो झाला स्टेबल, आणि ज्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी असेल तो होणार अनस्टेबल. ओके, आता याची काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत ते बघूया. ओके, आता जर हायड्रोजन बघितलं आहे बरोबर, हायड्रोजन हॅव सिंगल प्रोटॉन, हायड्रोजनकडे सिंगल प्रोटॉन आहे, सिंगल प्रोटॉन आणि सिंगल न्यूट्रॉन मिळून इथं 2 आहे ॲटॉमिक मास. देअरफॉर H2 हॅव सिंगल प्रोटॉन, देअरफॉर हॅज लेस ऑर 0 बाइंडिंग एनर्जी, त्याच्याकडे 0 बाइंडिंग एनर्जी असेल. त्याच्यानंतर ड्यूटेरियम म्हणजे काय, हा बघा, हा ड्यूटेरियम आहे. ड्यूटेरियम हॅज लिस्ट
बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ड्यूटेरियम आहे हा ड्यूटेरियम आहे. त्याच्याकडे ज्याचा ॲटॉमिक मास 2 आहे त्याला म्हणतात ड्यूटेरियम. तो सगळ्यात लोएस्ट बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन दिसतोय आपल्याला. थर्ड पॉईंट, बाइंडिंग एनर्जी इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. बघा जसं ॲटॉमिक मास वाढते 50, 100, 150, 200, 300, 250, तशी बाइंडिंग एनर्जी पण वाढत चाललेली आहे. ॲज ॲटॉमिक मास increases बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ऑल्सो increases. हे पण आपल्याला या ग्राफवरून समजतंय. ग्राफ बघूनच लिहायचंय सगळं, बाकी काही नाही आहे. तर ॲटॉमिक मास जसं इन्क्रीज होतंय तसं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सुद्धा बघा वाढत चाललेलं आहे, पण एका ठराविक टाईमपर्यंतच वाढत जातो. ओके. त्याच्यानंतर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे ती 50 ते 80 पर्यंत, म्हणजे इथपर्यंत या पट्ट्यापर्यंतच फक्त वाढणार, नंतर स्टेबल होणार. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन 50 to 80 पर्यंत हायेस्ट म्हणजे पीक व्हॅल्यू घेणार, नंतर हा ग्राफ फ्लॅट होणार. त्याच्यानंतर म्हणजे इथपर्यंत आपण सांगू शकतो की स्टेबल आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. नेक्स्ट पॉईंट बघा, डायग्राम ऑब्झर्व करा आणि काय काय दिसतंय ते सांगा. याच्यामध्ये आता याच्यामध्ये बघितलं तर हा लोएस्ट आहे, हा हायेस्ट आहे. हायेस्ट बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इज हायेस्ट फॉर फेरस, दॅट इज 56. ज्याचा ॲटॉमिक मास 56 आहे, त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन हायेस्ट दिसते. त्याच्यानंतर 6 पॉईंट 56 नंतर ग्रॅज्युअली डिक्रीज होते. बघा 56 नंतर ग्रॅज्युअली डिक्रीज होतोय. हे पण थोडे लेस स्टेबल, हा हायेस्ट स्टेबल आहे, हा पण लोएस्ट स्टेबल, हा पण तसा या प्लॅट्यूमध्ये हा लोएस्ट स्टेबल आहे. आफ्टर 56 बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ग्रॅज्युअली decreases. Therefore these elements are also slightly least stable. हे पण एलिमेंट थोडेसे अस्थिर आहेत. हा सगळ्यात स्थिर आहे, हा तर सगळ्यात नालायक आहे, हा स्थिरच नाही आहे. हे स्लाइटली अनस्टेबल आहे. लास्ट पॉईंट, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ग्रॅज्युअली डिक्रीज होणार कुठपर्यंत? युरेनियमपर्यंत. ग्रॅज्युअली डिक्रीज होणार कुठपर्यंत? 238 पर्यंत. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन्स एनर्जी gradually decreases up to the uranium, and uranium is the heaviest element in a periodic table. सगळ्यात हेवीएस्ट एलिमेंट आहे. बघा सगळ्या गोष्टी मी ग्राफ बघून लिहिलेला आहे. या ग्राफवरून समजतं की कोण स्टेबल आहे आणि कोण स्टेबल नाही. अनस्टेबल हा पण अनस्टेबल आहे, पण ह्याच्यापेक्षा बरं आहे म्हणायचे याचं. ओके, सगळ्या स्टेबल फेअर्स आहे. ओके, ठीक आहे. आपला न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी टॉपिक पॉईंट इथेच संपलेला आहे. पुढे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह डिके समजून घ्यायचं आहे. अल्फा काय, बीटा काय, गॅमा काय, अरे काय है, अरे इसके ऊपर तो जिंदगी है, वो भी सीखना है हमें. चलो मिलते हैं अगले लेक्चर में. तोपर्यंत अभ्यास करा, स्वस्थ रहा.